झी 24 तास एक पाऊल पुढे। पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरावर बडवे आणि उत्पातांचा कब्जा आहे। या मंदिरातील अधिकचं उत्पन्न बडव्यांकडे जातं, त्यामुळे विकासावर परिणाम होत असल्याचा गंभीर आरोप केलेला आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे नूतन अध्यक्ष अण्णा डांगे यांनी। सांगलीमध्ये डांगे हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते। मंदिरातील दानपेटीत सुद्धा चोऱ्या होत असल्याचा प्रकार आता समोर आलाय। तसंच बडव्यांचे अधिकार ठरवण्याबाबत एक केस सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहे। मात्र 25 वर्ष झाली तरी या केसच्या तारखा सुद्धा पडलेल्या नसल्याचं अण्णा डांगे म्हणतायत। मंदिराचं उत्पन्न वाढवून विकास करण्याचा आमचा प्रयत्न राहील, तसंच भाविकांना सुलभ दर्शन देण्याबाबत सुद्धा प्रयत्न सुरू आहेत, असंही डांगे यांनी यावेळी म्हटलेलं आहे। पंढरपूरचा विकास करायचा असेल तर जसं शासनाने आर्थिक मदत केली पाहिजे, तसं देवस्थानलाही उत्पन्न भक्तांच्याकडनं जे दान दिलं जातं त्यातून मिळालं पाहिजे असं माझं मत आहे। आजची जी प्रचलित व्यवस्था आहे याच्यातलं फार थोडं भक्तांनी दिलेलं दान हे देवस्थानकडे येतं आणि जास्तीत जास्त हे बडवे आणि उत्पात यांच्याकडे जातं असं माझा समज आहे। तर हे त्यांचे जे अधिकार आहेत ते अधिकार अबाधित ठेवून हे उत्पन्न कसं वाढवता येईल, अबाधित याचा अर्थ पुढं कोर्ट काय निर्णय द्यायचा ते देईल त्याप्रमाणे ते ठरेल, परंतु आता ते कोर्टाचे केस निकाल लागेपर्यंत हे अबाधित ठेवून देवस्थानचं उत्पन्न कसं वाढेल हा आमचा प्रयत्न आहे। पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरावर बडवे आणि उत्पातांचा कब्जा आहे। या मंदिरातील अधिकचं उत्पन्न बडव्यांकडे जातं आणि त्यामुळे विकासावर परिणाम होतो, असं सांगलीमध्ये अण्णा डांगे यांनी वक्तव्य केलेलं आहे आणि त्यावर आम्ही काही वेळापूर्वी वाना उत्पातांशी सुद्धा बोललो। त्यांनी दिलेली प्रतिक्रिया आपण ऐकणार आहोत। सुप्रीम कोर्टाच्या हुकुमाप्रमाणे दररोज लिलाव केला जातो। उद्या दिवसामध्ये कोणी बसायचं, पांडुरंगापाशी रुक्मिणीपाशी याचा लिलाव केला जातो। ते लिलाव बडवे उत्पात बोलतात आणि त्या लिलावाचे पैसे कमिटीमध्ये भरतात सध्या देवस्थान समितीमध्ये, आणि त्याच्यामध्ये जर जादा पैसे आले तर ते उत्पादनाला बडव्याला मिळतात, कमी पैसे आले तर तोटा होतो। झी 24 तास एक पाऊल पुढे।